पूर्ण. तर काल कुठपर्यंत आलो आपण? आपण काल ना अग्नी पाहिला. अग्नी, बरोबर आहे. अग्नी शेवटचा. हा, अग्नी त्याचे प्रकार आणि प्रकारामधील पहिला जठराग्नी हा आपला भाग चालू होता. बाकीचे जे भाग आहेत किंवा बाकीचे नंतरचे जे दोन आहेत, पंचभूताग्नी किंवा सात धातुअग्नी, ते आज आपल्याला बघायचे आहेत. आणि जठराग्नीबद्दल काल काही जी माहिती झाली आहे त्याच्यातली थोडीशी माहिती आजही बघायची आहे. बघूया काल कुठपर्यंत आलोय आपण. तर समान वायू जितका उत्कृष्ट असेल, योग्य असेल, तितकं पाचक अग्नी सुद्धा व्यवस्थित कार्य करते. इथपर्यंत आपण पाहिलेलं आहे. समान अग्नी जर क्षीण झाला, समान वायू जर क्षीण झाला तरी पाचक अग्नी क्षीण होते. समान अग्नी जर पुष्ट झाला तर पाचक अग्नी सुद्धा पुष्ट होते. म्हणजे क्रिया बघा कशी आहे, एकमेकावरती अवलंबून असल्यासारख्या क्रिया आहेत. ठीक आहे, पुढे बघूया आणखी. हा बघा, काय अग्नी सर्व पच म्हणजे सर्व प्रकारचे अन्न पचवते. आता कारण आहेच, तिचं कार्यच ते आहे मुख्य. आलं लक्षात? अन्न पचवण्याचं कार्यच मुख्य तिचं असल्यामुळं सर्व प्रकारचं अन्न पचवण्याचं कार्य ही काय अग्नी करत असते. त्यासोबत इतर अग्नी फक्त आपापलेच घटक पचवतात. आता हे जे वाक्य आहे याचा सहसंबंध कुठे येतो ते तो पुढे येणार आहे आपल्याला. कुठं? भूताग्नी असेल किंवा धातू अग्नी असेल तिथं. जसं की आपण धातू पाहताना रसावरती रसाग्नीची क्रिया होती. परंतु एका प्रकारचा अग्नी एकच कार्य करायचा, म्हणजे कोणावरती? फक्त रस धातूवरती करायचा. त्यासोबत पुढचा अग्नी पुढच्या धातूवरती. परंतु रस अग्नी हा शुक्र अग्नीवर किंवा मांस अग्नीवर किंवा मज्जा अग्नीवर कार्य करत होता का? नव्हता. फक्त एक अग्नी एकाच प्रकारचं कार्य आणि एकाच घटकावर कार्य करायचा. पण हा जो काय अग्नी आहे हा मात्र सर्व घटकावरती कार्य करत असतो. त्यासोबत ही इतर जे अग्नी आहेत, इतर बाकीचे जे अग्नी आहेत, ह्या काय अग्नीला सोडून, हे सर्व या काय अग्नीचेच एक प्रकारचे वेगवेगळे स्वरूप आहे. त्याचसोबत पुढे काय म्हटलं बघा आणखीन, शरीराचे धातू, बल, वर्ण, ओज, इंद्रिय, आरोग्य, अनारोग्य हे सर्व अग्निमूल आहे. अग्निमूल आहे. बघा, आता आयुर्वेदामध्ये आणखीन एक गोष्ट काय म्हटलेली आहे, की सर्व रोगांचं मूल म्हणजे अजीर्ण कशाला म्हणायचं सांगता येईल? खाल्लेलं अन्न न पचणं. हा, खाल्लेलं अन्न न पचणे म्हणजे त्याला काय म्हणायचं? अजीर्ण म्हणायचं. आणि आयुर्वेदानं तर काय म्हटलंय? सर्व रोगांचं मूळ अजीर्ण आहे म्हटले. आणि दुसरी गोष्ट, मग आता खाल्लेलं अन्न पचणार कधी नाही? उशिरा खाल्लं, उशिरा खाल्लं झोपलो. किंवा ह्या गोष्टी वेगळ्या झाल्या, पण मुख्य कशावरती अवलंबून आहे? पचन कशावरती अवलंबून आहे? जठराग्नी. विहारावरती आपण झोपलो नाहीत व्यवस्थित तर. जठराग्नीवरती अवलंबून आहे. त्या अच्छा. गोष्टी ते उपघटक म्हणूयात आपण. उपघटक कशाला म्हणूयात? योग्य वेळी खाल्लं नाही, योग्य खाल्लं नाही, कमी खाल्लं, जास्त खाल्लं, अवेळी खाल्लं, किंवा पोट भरून खाल्लं, कमी खाल्लं, हे उपघटक म्हणूयात. पण मुख्य घटक कोण आहे? पाचक अग्नी. हा काय करतो? अन्नाचं पचन करतो. जर पाचक अग्नी मंद असेल तर काय होईल? अन्नाचं पचन व्यवस्थित होणार नाही. आणि अन्नाचं पचन व्यवस्थित नाही झालं तर अजीर्ण होईल. आलं लक्षात? म्हणजे मुख्य कारणीभूत घटक कोण आहे? अग्नी आहे. पाचक अग्नी हा कारणीभूत घटक आहे. मग सप्तधातू जे होते,
सप्तधातूच्या ज्या पायऱ्या होत्या रस रक्त मांस शुक्रापर्यंतच्या, या सर्व पायऱ्या जर रस धातू निर्माण झाला तरच पुढचे धातू व्यवस्थित निर्माण होत होते. म्हणजे धातू व्यवस्थित बनण्यासाठी सुद्धा महत्वाचं कोण आहे? अग्नी आहे, पाचक अग्नी आहे. मूल कोण आहे? पाचक अग्नी आहे. बल म्हणजे काय? तर एक अन्न पचल्यानंतर जे पोषक घटक आहेत, ते पोषक घटक, आता एक एक व्यक्ती बघा खूप काही खातात, काजू खातात, बदाम खातात, नॉनव्हेज खातात, काहीही खातात, पण शरीराला लागत नाही. शरीराला लागत नाही. म्हणजे इथं सुद्धा कशाची गोष्ट कमी आहे? तर अन्नाचं पचन व्यवस्थित झालं नाही किंवा अन्नातील शोषक घटक ते शोषून घेतले नाहीत. पोषक घटक शोषून घेतले नाहीत. त्याच्यामध्ये कुठेतरी अडचण आहे. मग जर समजा तुम्ही कितीही महागडं अन्न खाल्लं, तरी ते तुम्हाला लागणार नाही आणि जर ते लागलं नाही, तर मग तुमच्यामध्ये बल कसं उत्पन्न होईल? म्हणजेच बल का म्हटले? बलाचं मूल सुद्धा कोण आहे? अग्नी आहे. कारण तर अन्नाचं पचन व्यवस्थित झालं आणि पोषक द्रव्ये व्यवस्थित शोषून घेतले, तरच आपलं शरीर घडणार आहे. आपल्या शरीरामध्ये बल येणार आहे. वर्ण, वर्ण म्हणजे रंग, हा सुद्धा अग्नीवरती अवलंबून आहे. ओज, इंद्रिय, आरोग्य. आरोग्य म्हणल्यास आता मी उदाहरण दिलं की कशाचं? अजीर्णम. अजीर्ण काय आहे? सर्व रोगांचं मूळ आहे. आणि एकापासून अनेक रोगाच्या मग उत्पत्ती होतात तिथून. अपचन झाल्यास मग जो अपचित भाग आहे, मग तो तसाच पडून राहणे पोटामध्ये, तो कुजणे, त्याच्यापासून आम तयार होणे, आम पूर्ण शरीरामध्ये फिरणे, त्या गोष्टी म्हणजे एक क्रिया जर व्यवस्थित पार नाही पडली, तर त्याच्यावरच्या पुढच्या अनेक क्रिया मंदावतात किंवा बिघडतात. त्याचप्रमाणे अन्नाचं पचन जर व्यवस्थित झालं नाही, तर त्याच्या पुढच्या अनेक क्रिया ह्या बिघडतात, मंदावतात. त्याच्यामुळं आरोग्य आणि अनारोग्य या गोष्टी दोन्ही अवलंबून आहेत त्याच्यावरती. पचन व्यवस्थित झालं, तर आरोग्य टिकून राहणार आहे आणि अजीर्ण झालं, मलबद्धता झाली, बद्धकोष्ठता झाली, तर अशा वेळी मात्र आपल्यामध्ये आरोग्य राहणार नाही, अनारोग्य राहणार आहे. म्हणजे हे सर्व काही धातू असेल, बल असेल, वर्ण, ओज, आरोग्य, अनारोग्य हे सर्व अग्निमूल आहेत. म्हणजे यांचं मूळ कुठं आहे? मूळ कुठं दडलेलं आहे? तर अग्नीमध्ये दडलेलं आहे. ती जर योग्य असेल, तर बाकीच्या सर्व गोष्टी योग्य घडतात. ती जर योग्य नसेल, तर बाकीच्या सर्व गोष्टी सुद्धा अयोग्य घडतात. म्हणजे त्या दुष्य होतात, त्यांच्यामध्ये विकृती निर्माण होतात. त्यासोबत आणखीन पुढे काय सांगितले बघा, अग्नीवरच देहस्थिती अवलंबून असते. देहस्थिती म्हणजे बघा, एखादा व्यक्ती जर मृत झाला, तर त्याच्यामधला अग्नी विझतो किंवा बंद पडतो किंवा आयुर्वेदामध्ये काय म्हटलंय, एखाद्या व्यक्तीला मृत कधी म्हणायचं, तर त्याच्या शरीरातील अग्नी विझाला, जठर अग्नी विझाला, बंद पडला म्हणजे त्याला मृत म्हणायचं असं. म्हणजे अग्नीवर देहस्थिती अवलंबून आहे. देहस्थिती म्हणजे जिवंत किंवा मरण. जिवंत आहे का मेलेला आहे? दोन्ही गोष्टी कोणावरती अवलंबून आहेत? अग्नीवरती. अग्नी प्रज्वलित असेल, तर त्याला म्हणायचं आहे जिवंत आहे आणि अग्नी सुद्धा काय करते? देहाला धारण करते. जसं की धातू देहाला धारण करत होते, टिकवून ठेवत होते शरीराला. त्याचप्रमाणे अग्नी सुद्धा देहाला धारण करण्याचं बर कार्य बर. करतो. आणि ह्या अग्नीलाच, या पाचक अग्नीलाच आयुर्वेदामध्ये परमेश्वराचं रूप असं सुद्धा म्हणून संबोधलेलं आहे. आणि बघा, आणि ती जर संपली, ती जर बंद पडली, संपुष्टात आली, देहस्थिती काय होते? मृत होते. म्हणून काय म्हटलंय? अग्नीवरच देहस्थिती अवलंबून असते. त्यासोबत पुढे बघा, विचार घे ना लॅपटॉप. अ, ठीक आहे. पुढे बघा, जठराग्नीचं स्थान किंवा ही जी कायाग्नी आहे, हिचं स्थान काय आहे मग? तर तिचं स्थान आहे जठर. नावच तिचं काय आहे? जठर अग्नी. 2 शब्द आहेत, जठर आणि अग्नी. अग्नी म्हणजे उष्णता, जठर म्हणजे
आपल्या शरीरामधला एक अवयव जो पचनाशी संबंधित आहे. खाल्लेल्या अन्नाचं पचन करतो. म्हणजेच साहजिकच त्या अग्नीचं स्थान कुठं असणार आहे? जठरामध्ये. लॅपटॉप दे ना. म्यूट करता का तुम्ही? सर सॉरी सॉरी. ठीक आहे. बघा काय चालू होता आपला विषय? तर स्थान म्हणजे या जठराग्नीचं स्थान जठर आहे. त्यासोबत लहान आतडे. कारण बघा स्थान जे सांगितलेलं आहे ते काय काय सांगितले? जठर, लहान आतडे आणि नाभी प्रदेश. म्हणजे असं का? तर पचनाची जी क्रिया आहे, मुख्य पचनाची क्रिया ही जठरामध्ये पण पार पडते, लहान आतड्यामध्ये पण पार पडते. म्हणजे नाभीचा जो प्रदेश आहे, नाभीभोवतीचा जो सर्कल आहे, त्याच्यामध्ये जे अवयव येतात, त्याच्या मागे बघा आणखीन काय-काय असतं? यकृत असतं, पॅनक्रियाज असतं, पित्ताशय असतं, स्वादुपिंड. म्हणजे हे जे अवयव आहेत, हे कोण्या प्रदेशामध्ये येतात? नाभी प्रदेशामध्ये येतात. त्याच्यामुळं या जठराग्नीचं जे स्थान आहे, ते नाभी प्रदेश म्हणून सांगितलेलं आहे किंवा हे सर्व अवयव पचनासाठी मदत करत असतात आणि पचन घडवून आणतात. म्हणजेच पाचक अग्नीचे ते स्थान आहेत. त्यासोबत जे हे अवयव आहेत, त्यांच्या द्वारे जे स्रवले जाणारे स्राव आहेत, त्यांच्यामध्ये सुद्धा पाचक अग्नी असते, असं सांगितलेलं आहे. त्यासोबत पुढे आणखीन एक आपल्याला गोष्ट बघायची आहे, ती म्हणजे जठराग्नीच्या अवस्था. आता स्थान पाहिलं, आता अवस्था काय आहेत बघायच्या आहे. तर बघा, एक आहे विषमाग्नी, एक आहे तेजाग्नी, एक आहे मंदाग्नी. म्हणजे 3 प्रकारच्या अग्नी आहेत. आता विषमाग्नी म्हणजे काय? कशाला विषमाग्नी म्हणायचं? म्हणजे एखाद्या माणसाला बघा कसं होतं, की आता लगेचच भूक लागते आणि भूक लागली की जेवायला काहीतरी खायला पाहिजे असतं. भूक सहन होत नाही. कडाक्याची भूक लागते किंवा कधी-कधी असं होतं, आता एका व्यक्तीविषयी बोलतोय बरं का आपण. बघा लक्षात ठेवायचं. एकच व्यक्ती आहे, त्याला कधी असं होतं, की खूप खावं वाटतं, पण कधी-कधी असं होतं, की खाऊच नाही वाटतं. कधी सकाळी भूक लागते, कधी संध्याकाळी लागते. कधी-कधी लगेचच जेवलं, तरी 1 तासभरामध्ये आणखीन भूक लागते. असं पण होतं. म्हणजे हा विषम अग्नी आहे. याच्यामध्ये असणारा अग्नी जो आहे पाचक अग्नी, तो समस्थितीत आहे का? समस्थितीमध्ये नाही. योग्य प्रमाणामध्ये आहे का? योग्य प्रमाणामध्ये नाही. तो कसा आहे? अयोग्य प्रमाणात आहे, म्हणजे विषम आहे. कधी तेज होतोय, कधी तीव्र होतोय, कधी मंद होतोय, कधी सामान्य अवस्थेमध्ये राहतोय. म्हणजे बघा, अ, कधी जास्त भूक लागलेली आहे, कधी कमी भूक लागते, कधी भूकच लागत नाही. कधी सकाळी जेवलेलं असलं तरी पूर्ण दिवसभर पोटामध्ये तसंच राहिल्यासारखं वाटतं. कधी-कधी आत्ताच जेवलेलं असलं तरी लगेच काहीतरी खावं वाटतं किंवा कधी-कधी काय होतं, की सतत काहीतरी, काहीतरी खात राहावं असं वाटतं. म्हणजे ही कशा स्वरूपाची अग्नी आहे? विषम अशा स्वरूपाची अग्नी आहे. स्थिर नाही. कधी तेज होते, कधी मंद होते, कधी सामान्य होते, कधी परत सामान्य होते, कधी स्थिर होते. असं या अग्नीचं स्वरूप आहे. म्हणून तिला म्हणलेलं आहे विषम अग्नी. त्याच्यानंतर तेज अग्नी. आता ही कोणामध्ये असते? तर ज्या व्यक्तींना खूप भूक लागते, सारखं-सारखं भूक लागते आणि काहीही खाल्लेलं पटकन पचून जातं, भस्मीभूत होऊन जातं आणि अ, खूप पुष्कळ असं खावं वाटतं आणि कितीही खाल्लं तरी ते पचून जातं. म्हणजे याला म्हणायचं आहे तेजाग्नी आणि तेजाग्नीमुळंच आणखी भस्मक नावाचा रोग होतो. भस्मक नावाचा रोग. म्हणजे भस्म्या रोग असं पण म्हणतात सर त्याला. हो, हो, हो. भस्म्या रोग. त्याच्यामध्ये काय होतं मग काय लक्षणं असतात त्याच्यामध्ये? कितीही खाल्लं तरी ती व्यक्ती चरतच जसं आता शेळी वगैरे चरतच राहते त्याप्रमाणे ती व्यक्ती कितीही खाल्ली तरी त्याचं पोट भरत नाही. असं का होत असेल? तर जठराग्नी तीव्र आहे. अतिशय तेज आहे, तीव्र आहे. म्हणजे जाळ जर बघा आपण सहज उदाहरण जर घ्यायला गेलं, आपण भात वगैरे शिजवायला ठेवलोय आणि योग्य असा जर खालून अग्नी असेल, तर व्यवस्थित तो शिजतो. पण
अग्नी जर आपण खूपच भडक केला तर ते व्यवस्थित शिजत नाही. बघा, अन्नपदार्थ शिजण्यासाठी सुद्धा अग्नी कसा असायला पाहिजे, खूप तीव्र पण असायला नको आहे आणि खूप मंद पण असायला नको आहे. आपल्याला समजा भाकरी किंवा चपाती बनवायची आहे आणि अग्नी खूप मंद आहे. चपाती किंवा भाकरी उठते का हो? उठत नाही. किंवा काही अन्नपदार्थामध्ये कसं असतं, अग्नी खूपच तेज असला, की ते करपतात किंवा व्यवस्थित शिजत नाहीत. असं असं पण त्याच्यामध्ये स्वरूप असतं. म्हणजे अग्नीचं स्वरूप सुद्धा प्रमाणामध्ये असायला पाहिजे. आणि जर ती तेज असेल, अतिशय तीव्र असेल, तर ती भस्मक रोगाप्रमाणे काम करते. काही खाल्लं तरी क्षणार्धामध्ये पचवून टाकण्याचं काम करते आणि तिला परत भूक लागते. म्हणजे बघा, आपण जेवणाची योग्य वेळ कधी काय सांगितली होती आहार आहार पाहताना, की पूर्वीचा आहार पचन झालाय. असं कधी समजायचं, की आपल्याला भूक लागली, की आपण असं समजायचं, की पूर्वीचा आहार पचलेला आहे. मग अशा व्यक्तीला सारखं-सारखंच भूक लागते. म्हणजे काय होतंय बघा, काय क्रिया घडते, तर ही खाल्लेलं जे अन्न आहे या व्यक्तीचं, ते लगेचच पचून जातंय. लगेचच पचतंय. म्हणजे कमी कालावधीमध्ये, कमी वेळामध्ये लगेचच पचनक्रिया पूर्ण होऊन जाते. त्याच्यामुळं त्या व्यक्तीला परत-परत सारखी-सारखी भूक लागते आणि काहीही खाल्लं, कितीही खाल्लं, तरी ती पचवून टाकण्याची ताकद त्या तेजाग्नीमध्ये असते. आता दुसरा जो प्रकार आहे, तो आहे मंदाग्नी. मंदाग्नी म्हणजे आता मग या व्यक्तीला मात्र तेज बोला. अग्नी का मंद अग्नी चांगला? तेज अग्नी पण चांगला नाही, मंद अग्नी पण चांगला नाही. सामान्य अवस्थेमध्ये जो आहे, तो अग्नी चांगला किंवा विषम अग्नी सुद्धा चांगला नाही. विषम अग्नीमध्ये काय होतं, कधी जास्त भूक लागते, तर कधी कधी कमी लागते, कधी लागतच नाही. असं आहे. तेज अग्नीमध्ये जास्त भूक लागते आणि मंद अग्नीमध्ये भूक लागत नाही. खाल्लेल्या अन्नाचं पचन व्यवस्थित होत नाही आणि पचन न झाल्यामुळं भूक लागत नाही किंवा उशिरानं लागते. मग हा मंदाग्नी सुद्धा योग्य आहे का? योग्य नाही. तर अग्नीचं सामान्य प्रमाण जे आहे, ते असायला हवं. विषम अग्नी योग्य नाही, तेज अग्नी योग्य नाही आणि मंद अग्नी सुद्धा योग्य नाही. त्यासोबत आता पुढे आणखीन जे प्रकार आहेत, 5 भूताग्नी आणि यांचं स्थान काय सांगितलेलं आहे, तर यकृत आणि कार्य काय आहे, तर अन्न रसातील आपापल्या तत्वानुसार पचन. आपापल्या तत्वानुसार पचन. म्हणजे काय? आता समजा अ, अ, प अ, पा पंचभूत कोणकोणते सांगता येतील? पृथ्वी, जल, अग्नी, वायू, आकाश. आकाश. आणि त्याच्यानुसार आपण अग्नी कोणकोणत्या सांगितल्या? काल सांगितलेल्या आहेत बघा आपण. 2 मिनिट. भौम्य अग्नी, आप्य अग्नी म्हणजे आकाश. त्याचा संबंध आकाशाचा आहे. आग्नेय अग्नी म्हणजे वायव्य म्हणजे वायूशी संबंध. म्हणजे या ज्या वेगवेगळ्या अग्नी आहेत, आता यांचा सहसंबंध पचनामध्ये कसा लावायचा? किंवा आता यांचं जे पचन असतं, ते सूक्ष्म पचन असतं. सूक्ष्म पचन म्हणजे कोठे चालतं हे सूक्ष्म पचन? आपण रेस्पिरेटरी सिस्टम पाहताना 2 श्वसन बघितले बघा. एक श्वसन होतं, ते फुफ्फुसाद्वारे केलं जायचं आणि दुसरं आणखीन एक श्वसन घडायचं, ते पेशीमध्ये प्रत्येक पेशी एक आहे जठरामध्ये आणि आणखीन एक पचन होतं, प्रत्येक पेशीमध्ये पचन होतं. प्रत्येक पेशीमध्ये सुद्धा पचन होतं. ग्लुकोज घेतला जातो किंवा त्या ग्लुकोजचं विभाजन केलं जातं किंवा एका ग्लुकोजचे रेणूचे रूपांतर अनेक ग्लुकोजच्या रेणूमध्ये केलं जातं किंवा त्याला साठवलं जातं. या अशा ज्या वेगवेगळ्या क्रिया आहेत पचनाच्या, त्या पचनाच्या क्रिया या पेशींमध्ये घडतात. अतिशय अशा सूक्ष्म पेशीमध्ये घडतात आणि तिथं सुद्धा हे 5 भूताग्नी जे आहेत, ते कार्य करत असतात. आणखीन दुसरी गोष्ट म्हणजे त्याच्या स्वरूपानुसार अन्नाचं पचन म्हणजे काय? तर आता बघा, अन्न घटक जे आहेत, आता पाणी
हा कोण्या तत्वाशी निगडीत आहे? जलतत्व जलतत्वाशी. जलतत्वाशी. म्हणजे अ, याचा जो अग्नी आहे, जे जलतत्वाशी निगडीत असणारा अग्नी पाण्यावरती क्रिया करतो किंवा आता समजा घट्ट सॉलिड काहीतरी आहे. आता समजा शेंगदाणे आहेत. शेंगदाणे कशा स्वरूपाचे आहेत? कोणत्या तत्वाशी त्याला हे स्थूल आहे. करतात? स्थूल, स्थूल. सॉलिड आहेत. म्हणजे हम्म. त्याचा संबंध आपल्याला पृथ्वी तत्व. कशाशी जातो? पृथ्वी तत्वाशी. म्हणजे हम्म. त्याचा अग्नी कोणता? भौम्य अग्नी. म्हणजे त्या तत्वानुसार अन्नामध्ये जे घटक आहेत, आता आपण जे अन्न घेतोय, त्याच्यामध्ये काही जलीय अंश असतो, काही स्थायू स्वरूपाचा अंश असतो. असे वेगवेगळे जे अंश असतात, म्हणजे सर, 5 आता शेंगदाण्यामधलं जे तेल असतं ते तर हां. अग्नी त्याने निर्माण होतो ना, तेलातून अग्नी निर्माण होतो. मग आता याला काय म्हणता येईल? याला अग्नी. हां. म्हणजे आता एका अन्नपदार्थामध्ये आता समजा अद्रक असेल, तर अद्रकामध्ये सॉलिड पण आहे आणि त्याच्यामध्ये आणखीन एक गुण कोणता आहे? उष्णतेचा गुण आहे. हा. म्हणजे एका पदार्थामध्ये एकच गुण असेल असं नाही, अनेक गुण पण असतात. परंतु त्यांच्या गुणानुसार आणि त्यांचे पदार्थ पचवणं, म्हणजे हे कोणाचं काम असतं? पाचभूताग्नीचं काम असतं. आलं लक्षात त्याच्याबद्दल? हो. आणि पुढचा जो प्रकार आहे, तो कोणता आहे? 7 धातवाग्नी. याच्याबद्दल तेवढी काही विशेष माहिती सांगण्याची गरज नाही. कारण पूर्वीही आपण याच्याबद्दल सविस्तर पाहिलेलं आहे. तरी थोडक्यामध्ये मी सांगतो एकदा. बघा, कोणत्या धातवाग्नीची क्रिया कोणत्या ह्याच्यावरती घडते. आता बघा, रस धातू. रस धातूवरती रसाग्नीची क्रिया घडते. त्याच्यानंतर रक्त धातू. रक्त धातूवरती रक्ताग्नीची क्रिया घडते. मांस धातूवरती मांसाग्नीची, मेद धातूवरतीची मेदाग्नी, अस्थिवर अस्थिअग्नी, मज्जावर म्हणजे त्या धातूच्या नावानुसार तिथं आपण लक्षात ठेवू शकतो. रस धातू असेल तर रसाग्नी, रक्त धातू असेल तर रक्ताग्नी अशा स्वरूपामध्ये. आणि शेवटचा शुक्र असेल तर त्याला शुक्राग्नी. म्हणजे त्या आता यांचं कार्य काय आहे? हे काय करतात? आपल्या धातूचं पचन करतात. आता रसाग्नी कुणाचं पचन करते? रस धातूचं पचन करते आणि त्याच्यातून 2 भाग होतात. एक भाग पुढे पाठवला जातो आणि तो कशासाठी पाठवला जातो? पुढच्या धातूच्या निर्मितीसाठी, जे रक्त धातूसाठी. मग रक्त धातूवरती रक्ताग्नीची क्रिया होते. रक्ताचे 2 भाग होतात. एक रक्त म्हणून राहतो आणि एक भाग पुढच्या धातूच्या निर्मितीसाठी पाठवला जातो, म्हणजे मांस धातूसाठी. मग परत मांस धातूवर मांसाग्नीची क्रिया झाली, की त्याचे परत 2 भाग होतात. एक भाग पुढच्या म्हणजे ही अशी क्रिया चालूच असते त्याच्यामध्ये. हे लक्षात आलं का तुम्हाला 7 धातवाग्नीची क्रिया? हो, आलं. ठीक आहे. मग अशा प्रकारे आपले अग्नी 13 अग्नी इथं संपतात. बाकीचा जो भाग आहे तो दुसरा भाग बघूया काय आहे. दुसरा नवीन पॉइंट बघायचा आहे का आपल्याला? तो आहे क्षय आणि वृद्धी किंवा त्यालाच वृद्धी आणि क्षय असं म्हणायचं आहे. आता हे जे टॉपिक आहेत बघा, कालपासून जे आपण टॉपिक पाहतोय कोणकोणते? एक अग्नी आणि आता पाहिला जाणारा आणखीन एक पॉइंट म्हणजे वृद्धी आणि क्षय आणि त्याच्यापुढे आणखीन एक पॉइंट पाहायचा आहे. तो आहे साम्य आणि वैषम्य. हे जे 3 पॉइंट आहेत, हे 3 पॉइंट युनिट 2 मधले आहेत. आलं का लक्षात? दुसऱ्या युनिट मधले आहेत. त्याच्या अगोदरचे जे पॉइंट होते, ते युनिट 1 मधले होते. आता वृद्धी आणि क्षय हे पाहण्यापूर्वी वृद्धी
कशाला म्हणता येईल किंवा क्षय कशाला म्हणता येईल सांगता येईल का काही क्षय तुम्हाला? म्हणजे कमी होणे आणि वृद्धी म्हणजे वाढणे. थोडक्यातच त्यांच्या नावामध्येच त्यांचा अर्थ शब्दशः दडलेला आहे. अर्थ. हा, त्यांच्या नावातच त्यांचा अर्थ दडलेला आहे. क्षय म्हणजे कमी होणे, ह्रास होणे, वृद्धी म्हणजे वाढणे किंवा अधिक वाढणे. परंतु साम्य अवस्था मधली नाही याच्यामध्ये. आलं का लक्षात? बघा, वृद्धी म्हणजे अधिक आणि क्षय म्हणजे कमी. बघूया त्याचा अर्थ कसा आहे. आता म्हणजे याच्यावर प्रमाणापेक्षा वृद्धी म्हणजे प्रमाणापेक्षा अधिक आणि क्षय म्हणजे प्रमाणापेक्षा कमी. राईट. आता तुम्ही जर असं लिहिलं, की वृद्धी म्हणजे वाढ होणे, तर त्याच्यामध्ये महत्त्वाचा शब्द काय आहे? प्रमाण. प्रमाणापेक्षा. हम्म. तो शब्द येणं त्याच्यामध्ये महत्त्वाचं आहे. मगच तुमची व्याख्या ती बरोबर आली असं समजलं जाईल. किंवा आता हम्म. याच्यावरचे जे प्रश्न आहेत ते जशाच तसे आहेत. म्हणजे काल जो अग्नीचा भाग बघितला, तर प्रश्न कसा आहे त्याच्यावरती? अग्नी म्हणजे काय? आणि अग्नीचे प्रकार लिहा किंवा अग्नीची कार्य लिहा. अशा प्रकारचा प्रश्न आहे त्याच्यावरती. किंवा वृद्धी आणि क्षय म्हणजे काय? अशा प्रकारचा प्रश्न याच्यावरती आहे. बघूया आपण काय आहे. सर याचं विस्तृत वर्णन आपल्याला कशामध्ये पाहायला मिळेल? म्हणजे कशाचं? आता त्या तुम्ही जे टॉपिकचं? म्हणजे एवढं शिकवलं ना, सप्तधातू, अग्नी, वृद्धी, क्षय हे शिकवणार आहेत, तर ते त्याचं विस्तृत वर्णन असेल ना कोणत्या तरी आता कसं आहे, पुस्तकामध्ये? विस्तृत वर्णन जर बघायचं म्हटलं, तर ते एका हा. पुस्तकात तुम्हाला सापडणार नाही. एका पुस्तकात सापडणार नाही. महत्त्वाचं एक पुस्तक सांगतो मी. अष्टांग हृदय नावाचा एक ग्रंथ आहे. जसं आपली अष्टांग. ज्ञानेश्वरी आहे. ज्ञानेश्वरीमध्ये वर श्लोक असतो आणि खाली भाषांतर असतं. त्याचप्रमाणे तो एक ग्रंथ आहे. त्याच्यामध्ये तुम्हाला बरीचशी माहिती जवळपास 90-95% माहिती त्याच्यात मिळेल. अष्टांग आणि हृदय हा कोणी लिहिलेला ग्रंथ? अ, हे आता समजा आपलं योगसूत्र जे कसं आहे, कोण हा लिहिलेलं हा. आहे ते? योगसूत्र कोणी लिहिलेलं आहे? महर्षी पतंजलीने. पतंजली असं. आणि अष्टांग हृदय हे महर्षी वाग्भट्ट यांनी लिहिलेलं आहे. पुन्हा त्यांच्या टीका वगैरे आहेत. ते सुभाष रानडे नावाचं एक पुस्तक आहे. त्याच्यामध्ये तुम्हाला पाहता मिळेल. किंवा आपलं भारतीय पुस्तकालय जे आहे लातूरला, तिथं पण तुम्हाला सहज उपलब्ध होईल ते पुस्तक. अच्छा. किंवा आपलं पतंजलीचं एक पुस्तक आहे, आयुर्वेद सिद्धांत रहस्य. त्याच्यामध्ये पण तुम्हाला माहिती भेटेल सर्वच. म्हणजे स्वामी अच्छा. रामदेवजीचं. असे बरेच पुस्तकं हाताळावी लागतात. मग सर्व माहिती एकामध्ये सापडत नाही. परंतु जास्तीत जास्त माहिती मात्र या दोन्ही पुस्तकामध्ये मिळून जाईल तुम्हाला. अच्छा. आता ते हे जे तुम्ही दिलेलं आहे, तर मग ते सगळ्यांची उत्तरं सारखी होतील म्हणून विचारत होते मी. मग हो, पण लगेचच तुम्हाला उपलब्ध होतील का ती पुस्तकं? परंतु हो. उपलब्ध झाली तरी तुम्हाला लिहायला सोपं जाणार नाही, अवघड जाईल. कारण एका पेजवरती सगळं नसतं. हा. एक श्लोक एका पेजवरती असतो, एक श्लोक दुसऱ्या 50व्या पेजवर असतो, एक श्लोक त्याच्या पुढच्या 90व्या पेजवर असतो. म्हणजे मागे-पुढे असतो. क्रम नसतो त्याच्यात. हम्म. असं बर. आहे. अवघड जातं. ते सापडत नाही तुम्हाला. अच्छा. हां. आता हे जे आपण नोट्स दिलेले आहेत, त्याच्यामध्येच तुमचं मनाचं काही वर्णन किंवा लिहिण्याची जी शैली आहे, त्या शैलीमध्ये अ, हे करायचं, बदल करायचा आपल्या थोडा. आपल्या शैलीमध्ये लिहिलं तर उत्तर वेगळं होईल. हां. तशी शब्दरचना यावी असं नाही, तर आपल्या मनानुसार पण रचना त्याच्यामध्ये आपण बदल करू शकतो. हम्म. ठीक आहे. पुढचे 1-2 पॉइंट बघूया. वेळ आहे आपल्याकडे. वृद्धी आणि क्षय आताच म्हटल्याप्रमाणे वृद्धी म्हणजे वाढणे. पण व्याख्या कशी करता येईल त्याची? किंवा आयुर्वेदाशी निगडीत किंवा शरीराशी निगडीत आपण हे सर्व काही जे पाहतोय,
धातू म्हणा, अग्नी म्हणा किंवा पंचतत्व म्हणा, हे सर्व कशाशी निगडीत आहे? शरीराशी निगडीत पाहतोय. मग आणि आता क्षयवृद्धी हा पाहताना सुद्धा मग ती कशाशी निगडीत आहे? आपल्या शरीराशी निगडीत आहे. तर बघा काय म्हटलंय, शरीरातील एखादे तत्व म्हणजे काय? पंचभूत असतील किंवा आणखीन काही असेल. एखादे तत्व, एखादा घटक किंवा दोष दोष म्हटलं की त्रिदोष म्हणायचा. दोष, धातू, सप्तधातू, तीन मल इत्यादी गोष्टी प्रमाणात न राहता प्रमाणापेक्षा अधिक होणे किंवा प्रमाणापेक्षा वाढणे म्हणजे वृद्धी होय. आलं का लक्षात? बघा कशी आहे ही वाक्य. शरीरातील एखादे तत्व, घटक, दोष, धातू, मल इत्यादी गोष्टी प्रमाणामध्ये निर्माण न होता प्रमाणापेक्षा अधिक निर्माण होणे किंवा प्रमाणापेक्षा वाढणे म्हणजे त्याला काय म्हणायचं आहे? वृद्धी असं म्हणायचं. आलं का लक्षात? आणि क्षय, आता जशास तसा प्रश्न जर तुम्हाला आला, वृद्धी आणि क्षय म्हणजे काय? म्हणले की हे दोन्ही व्याख्या येणं त्याच्यामध्ये गरजेचं आहे. पुन्हा याच्यावरती आणखीन एक प्रश्न आहे. तो पुढे कसा येईल तो सांगतो मी बघा. आता पुढचं एक वाक्य बघूया. तर क्षय कशाला म्हणायचा? क्षय म्हणजे कमी होणे. म्हणजेच शरीरातील एखादे तत्व, घटक, दोष, धातू, मल इत्यादी गोष्टी प्रमाणात न राहता प्रमाणामध्ये निर्माण न होता प्रमाणापेक्षा कमी निर्माण होणे म्हणजे क्षय किंवा घटणे म्हणजे क्षय. असं आपल्याला दोन्हींच्या व्याख्या आपल्याला तिथं पाहता येतात. तर आता बघा यांचा संबंध आणखीन काय आहे, तर काय म्हणले पुढे, तर दोष वृद्ध झाले असता आपापल्या गुणकर्माचा यथाशक्ती विस्तार करतात. म्हणजे काय? एखादी गोष्ट जर वाढली, जर समजा आता कफ आहे. कफ हा दोष आहे. आता याच्यामध्ये आणखीन एक प्रश्न कसा येतो बघा. अ, दोषवृद्ध, दोषवृद्धी आणि क्षय सविस्तर वर्णन करा असं जर म्हटलं, तर काय करचाल तुम्ही? काय लिहिचाल? दोष, वृद्धी आणि क्षय सविस्तर वर्णन करा असा जर प्रश्न आला तर काय लिहिचाल तुम्ही? सांगता येईल काही? कल्पना सांगा काहीतरी. त्रिदोष त्रिदोष म्हणजे एक वात, पित्त आणि कफ यांचं वाढणं. आता बघा आणि हे आपण ते पाहिलंय की नाही? वाढल्यानंतर मग होणारा त्रास आणि त्यांचं क्षय झाल्यानंतर त्याचा होणारा त्रास याचं वर्णन करावं लागेल ना सर? बरोबर आहे. मग हे आपण पाहिलंय का नाही या अभ्यासक्रमामध्ये? हो. पाहिलंय. कुठं पाहिलंय बघा. तुमच्या लक्षात यावं म्हणून मी सांगतोय, की त्रिदोषामध्ये प्रत्येक दोषामध्ये आता कपदोष वृद्धी झाली तर काय लक्षणं होतात? आणि कपदोष क्षीण झाला, क्षय झाला तर काय लक्षणं होतात? त्याच्यामध्ये आपण पाहिलंय. आता दोष, वृद्धी आणि क्षय सविस्तर लिहा म्हटलं, तर दोष म्हणलं की 3 दोष म्हणायचं. त्रिदोष वात, पित्त, कफ. वात, पित्त, कफ यांची वृद्धी झाली तर काय होतं? आणि वात, पित्त, कफ यांचा क्षय झाला तर काय होतं? हे त्याच्यामध्ये त्या घटकानुसार आपण तिथं पाहिले प्रत्येक घटकामध्ये. आता सप्तधातूमध्ये सुद्धा पाहिले. रसवृद्धी झाली तर काय होतं? आणि रसक्षय झाला तर काय होतं? ते पण आपण तिथं पॉइंट पाहिलेला आहे. किंवा सप्तधातूमधले प्रत्येक धातूचा वृद्धी झाली तरी काय होतं? आणि प्रत्येक धातूचा क्षय झाला तर काय होतं? हे तिथल्या तिथं आपण पाहिलेलं आहे. आणि त्यासोबत मल. आता समजा जर प्रश्न तुम्हाला असा आला, मल धातू वृद्धी क्षय सविस्तर वर्णन करा.
जर म्हटलं तर काय करायचं, मल किती 3, पुरुष, मूत्र आणि स्वेद, आणि यांची वृद्धी झाली तर काय लक्षणं दिसतात, आणि यांचा क्षय झाला तर काय लक्षणं दिसतात, हे सविस्तर त्याच्यामध्ये लिहायचं. थोडक्यामध्ये अगोदर मल म्हणजे काय, आणि मल वाढला तर प्रमाणापेक्षा अधिक झाला, मलवृद्धी झाली तर काय होतं, ते त्याच्यामध्ये लिहायचं. म्हणजे हे लक्षात यावं म्हणून मी सांगितलं. किंवा फक्त जर प्रश्न असा आला वृद्धी क्षय लिहा म्हटलं, तर फक्त हे 2 वरच्या महत्त्वाच्या व्याख्या येणं गरजेचं आहे, आणि खालचे हे 2-4 पॉइंट आहेत ते जरी लिहिले तर तुम्हाला तिथं पुरेसं आहे. प्रश्नानुसार उत्तर लिहायचं. आलं लक्षात? तर आता बघूया हो. खालचे पॉइंट काय आहेत. दोष वृद्ध झाले असता आपापल्या गुणकर्माचा यथाशक्ती विस्तार करतात. म्हणजे जर समजा तर कफ दोष आहे असं समजूया आपण. कफ दोष जर वृद्ध झाला किंवा वाढला, तर काय लक्षणं दिसतील? कफाची लक्षणं काय आहेत? जडत्व. खोकला येणे, दमा लागणे, कफ, बेडके बाहेर पडणे आणि हं, घरघर होणे. हं. आता ही जी लक्षणं आहेत, ही कफ वृद्धी झाल्यानंतरची लक्षणं आहेत. म्हणजे कफाचा गुण काय आहेत कफाचे? कफाचे गुण काय आहेत? स्थिर असणे किंवा थंड असणे, थंडावा, शीत, जड, आणि आता समजा कफदोषाची वृद्धी झाली, तर माणसाचं वजन वाढतं. म्हणजे काय? गुण काय आहे? हम्म. जडता. कफाचा गुण काय आहे? जडता. जडता आहे म्हणून काय वाढलं? वृद्धी झाल्यामुळं काय झाली? शरीराचं वजन वाढलं. आलं का लक्षात? कफाचा गुण काय आहे? शीत, शीतल, आणि शीतल गुण जर वाढला, कफाची वृद्धी झाली, की आता इथं काय म्हणलंय बघा ह्या वाक्यामध्ये नेमकं लक्षात काय घ्यायचंय? एखाद्या दोषाची वृद्धी झाली, तर ते दोष त्यांच्या गुणामध्ये सुद्धा विस्तार करतात. गुणामध्ये विस्तार करतात. म्हणजे काय? कफाचा गुण जडत्व किंवा जडपणा, वेट, म्हणजे शरीराचं वजन वाढवतात. म्हणजे त्याच्या गुणामध्ये विस्तार झाला. आलं का लक्षात? असं लक्षात घ्यायचं आहे. आणि त्यासोबत क्षीण झाले असता त्यांचा त्या मानाने त्याग करतात. म्हणजे त्यांचे जे गुण आहेत, आता कफदोष जर क्षीण झाला, तर व्यक्तीमधलं जडत्व कमी होतं, वजन कमी होतं. म्हणजे आणखीन दुसरी गोष्ट काय बघा, आता समजा पित्त आहे. पित्तामुळं उष्णता शरीरामध्ये वाढते. आता पित्ताचा गुण काय आहे? पित्ताचा मूल गुण काय आहे? उष्णता. म्हणजे पित्ताची जर वृद्धी झाली, तर काय होईल? शरीरातली उष्णता वाढेल. आलं लक्षात? आणि तो काय करतोय मग पित्त आपल्या गुणाची वृद्धी करतोय. जर वृद्धी झाली तर. आणि क्षय झाला तर काय करेल? आपले गुण कमी करेल. आलं लक्षात? आता कफाचा क्षय हम्म. झाला, तर व्यक्ती स्थूल राहणार नाही, क्रश होईल. आलं लक्षात? म्हणजे आपल्या गुणाचं काय केलं आता इथं? कमी केलं. आपल्या गुणाची लक्षणं त्यानं काय केली? कमी केलं. आलं लक्षात? म्हणजे दोष वृद्ध झाला असेल, तर आपल्या गुणाची यथाशक्ती विस्तार करतात, आणि दोष जर क्षीण झाला असेल, तर आपल्या गुणाचं क्षीण करतात किंवा ह्रास करतात. आलं लक्षात? 2 पॉइंट. त्याच्यानंतर पुढे काय म्हटलंय बघा, जर दोष समस्थितीमध्ये असले, म्हणजे आपापली क्रिया यथास्थित चालवतात, म्हणजे व्यवस्थित करतात. आता याच्यात वृद्धी पण नाही आणि ह्रास पण नाही. दोन्ही गोष्टी नाहीत. म्हणून जे योग्य गुण आहेत, जितके गुण पाहिजेत, जितका थंडावा शरीराला आहे, तितकाच थंडावा ते देतील, किंवा जितकं वजन शरीरासाठी योग्य आहे, तितकंच वजन तुमचं असेल. अतिरिक्त पण असणार नाही किंवा कमी पण असणार नाही. पण हे कधी घडेल? जर दोष स्थिर असतील तर. त्यासोबत पुढचं एक वाक्य बघायचं आपल्याला, त्याच्यामध्ये काय म्हटलंय बघा, जे दोष समतोल असले म्हणजे देहाची वृद्धी करतात, तेच विषम झाले म्हणजे त्यांच्या नाशास कारणीभूत होतात. यास्तव हिताचाराच्या योगानेच त्यांच्या वृद्धी क्षयापासून बचाव करावा, असं सांगितलेलं आहे. म्हणजे बघा, आता कफाची वृद्धी कधी होईल?
तर कफज प्रकारचे जर आहार घेतला आपण, कफज आहार घेतला. आता एखाद्याच्या शरीरामध्ये कफवृद्धी झालेली आहे, तर त्यांनी हिताचा जो दृष्टिकोन आहे, तो काय दृष्टिकोन बाळगावा? तर कफज आहार कमी घ्यावा. म्हणजे आपल्या शरीरामध्ये दोषवृद्धी झाली का दोषक्षय झालाय? तर कफाचा क्षय झाला असेल तर कफज आहार घ्यावा. तर समजा वजन कमी झालेलं असेल, तर काय घ्यावं? कफज आहार घ्यावा. जेणेकरून कफज आहार म्हणजे कफज आहार म्हणजे कसला? स्निग्ध आहार, गोड आहार, तूप असेल, दूध असेल, तेल असेल, हे सर्व कफज आहारामध्ये येतं. किंवा थंड थंड पदार्थ असतील, असे जे असतील किंवा जड पदार्थ असतील, जड पदार्थ याने सुद्धा काय होतं? वजन वाढतं. म्हणजे वृद्धी झाली असता कसा आहार घ्यावा आणि क्षीण झाला असता कसा आहार घ्यावा, हे आपापून ठरवावं. म्हणजे आपल्या आरोग्याविषयी हिताचा आचार ठेवावा. म्हणजे ते आपण ठरवायचं आहे. नाश झाल्यास काय घ्यायचं आणि वृद्धी झाल्यास काय घ्यायचं. वृद्धी हे झाल्यास झालं कफ वाढल्यानंतर कसा आहार असावा सर? कफ वाढलेला असेल तर कफाला क्षीण करणारा आहार घ्यावा किंवा पित्ताचे गुण असणारा आहार घ्यावा. म्हणजे कसा? उष्ण आहार घ्या. उष्ण आहार आता मध कसा आहे? उष्ण आहे. तूप कसा आहे? थंड आहे, शीतल आहे, जड आहे. मध कसा आहे? उष्ण आहे आणि हलका आहे, असं आयुर्वेद सांगतं. म्हणजे कफ वाढलेला असेल तर उष्ण आहार घ्या. आता पित्त वाढलेला असेल तर थंड पाणी प्या आणि सर सर कफ वाढलेला असेल कफ वाढलेला असेल तर कोमट पाणी प्या. म्हणजे सर, विरुद्ध आहार. माझाच हं, प्रॉब्लेम आहे आणि मी आयुर्वेदिक इथं एफडी मेडिसिनला दाखवलं. तर हां. तुम्ही आता आपल्याला ह्याच्यात सांगतात की कफ वाढल्यानंतर तूप जमत नाही, तर त्यांनी मला रोज तूप घ्यायला सांगितलंय. नुसतं तूप खायचं आहे का कसं? कोमट पाण्यामध्ये घ्यायला सांगितलंय, पण मला भयानक त्रास, म्हणजे असं बोलायला लागलं तरी घशात घरघर कंटिन्यू हां. करते. आता काय करा माहिती आहे का? तूप घ्यायचं बंद करा आणि मग सांगा मला काय होतं नंतर. चालेल चालेल. कारण त्यांनी मला 2 टाइम सांगितलंय, सकाळ संध्याकाळ तूप कोमट पाण्यामध्ये अनुशापोटी आणि झोपताना. त्याऐवजी तुम्ही काय करा, मध घ्या. तुपाऐवजी मध घ्या किंवा कोमट काहीच घेऊ नका. तर कफ जास्त असेल तर मध घ्या हा. आणि मग कसं? तूप तूप टाकलेलं पाणी कोण प्यायचं? पित्त असणाऱ्यांनी प्यायचं. ज्यांचं पित्त जास्त आहे अशा व्यक्तींनी तूप टाकून प्यायचं पाणी आणि आता ज्यांच्या ते व्यक्तीला सर कफ फारच हा बोला सर, तुमचं वाक्य होते. आणि कफ जास्त असेल तर मध टाकून घ्यायचं. सर, मध कसं घ्यायचं? कोमट पाण्यामध्ये घ्यायचं, कसं घ्यायचं? मध आता बघा, आता हे घेताना सुद्धा कोमट पाण्यात मध घ्यायचं नाही. म्हणजे अतिशय थंड पाणी असू नये. आपलं रूम टेम्परेचरचं पाणी असावं. म्हणजे कसं, की कफज व्यक्तीला थंड पाणी चालत नाही. पण कोमट पाण्यामध्ये मध टाकता येत नाही. विरुद्ध आहार होतो. कोमट पाणी आणि मध विरुद्ध आहार आहे. थंड पाणी आणि तूप विरुद्ध आहार आहे. तूप घ्यायचं असेल तर कोमट पाण्यात घ्यायचं आणि मध घ्यायचं असेल तर थंड पाण्यात घ्यायचं. ओके ओके, चालेल. कारण मला स्वतःला खूप प्रॉब्लेम आहे याचाच, म्हणजे कपाचा. ते तुम्ही किंवा सांगितलं. सीतोफलादी चूर्ण असेल किंवा तुम्ही घरी एखादं चूर्ण बनवू शकता. जसं की हे आहे सुंठ, मिरे लेंडी पिंपळी आणि मध. हे तिन्ही एकत्र करायचे आणि रोज चिमूटभर घ्यायचं आणि ते मधासोबत चाटण घ्यायचं. त्याच्यानं पण कफ नियंत्रणामध्ये येतो. कारण हे पदार्थ उष्ण आहेत. शरीरात उष्णता वाढवणारे आहेत. किंवा तुम्ही जे तूप घेताय ते बंद करा. मग मला सांगा नंतर काय होतं ते. ओके सर. त्याच्या अवधी मध घ्या आणि मग सांगा नंतर काय होतं. ठीक आहे. पुढे बघू. हं. सर सर हां. एक मिनिट. की आयुर्वेदामध्ये तुपाला अनन्यसाधारण महत्व आहे. हो आहे. बरोबर आहे. आणि मग काही काही डॉक्टर आता
जाडी कमी जरी करायची असली तरी ते तूप म्हणजे तुपाला हे आद्य स्थानच देतात जाडी कमी करण्यासाठी पण. असं कसं काय? म्हणजे आपल्याला जाड आहे परंतु जाडी कमी करायची, परंतु ते थोडंच का होईना पण तूप खाच म्हण. म्हणजे कसं आहे, आता बघा, चिकनाई शरीरामध्ये जी चिकनाईचं जे तत्व आहे, ती हा सुद्धा असणं गरजेचं आहे. थोड्या प्रमाणामध्ये काय होणं असणं गरजेचं आहे. हा त्याच्यामुळं ते थोडं तरी खाण्याचं म्हणतात. जास्त खायचं नाही, कमी हा प्रमाणात हा. किंवा रोज खायचं नाही. रोज खायचं नाही. हम्म 2-3 दिवसाला एकदा अशा प्रमाणामध्ये, परंतु थोडं तरी खायचं असं. आता समजा अर्धा 1 चमचा खाण्याऐवजी चतकोर चमच्यामध्ये जितकं तूप बसेल तितकं तूप खायचं हम्म. असं. बर सर, आता एक प्रश्न आहे आपल्या ह्याच्याशी हां. संबंधितच आहे हं. की वृद्धी आणि क्षयाचे सविस्तर वर्णन करा. आता हा जर प्रश्न 20 मार्काला आला तर याचं किती उत्तर लिहिणं अपेक्षित आहे? तसं 20 मार्काला तुम्ही आहे असं बघितलंय का प्रश्नपत्रिकेत? हो हो, 20 मार्काला. हं. आता तसं जर तर मग प्रश्न आला, बघा, हा वृद्धिक्षय असा जर प्रश्न आला, तर वृद्धिक्षय व्याख्या लिहिणे आणि ही 2-4 वाक्य जी खालची आहेत, ही वाक्य लिहिणे आणि त्रिदोष वृद्धिक्षय, हम्म. सप्तधातू वृद्धिक्षय आणि 3 मल वृद्धिक्षय हे सगळंच लिहून टाकायचं त्याच्यात. आलं अच्छा, लक्षात? बरं बरं. हो सर, आपल्याला ना एक पिरियड ह्याच्यावरती पण घ्यावा लागतो. दिलेल्या प्रश्नाची प्रश्नपत्रिका आमच्याकडे दिलेल्या आहेत ना, तर त्याच्या नेमकं हां. काय अपेक्षित आहे, उत्तर ठीक आहे, काय ठीक आहे. अपेक्षित आहे, याच्यावरती पण आपल्याला एक पिरियड घ्यावा लागतो. ठीक आहे. बोलूयात आपण महाराजांना बोलून घेऊया ते म्हणजे पण. म्हणजे काय होतं ना, मग त्या दृष्टीने आपल्याला म्हणजे तयारी पण करता येते ना, त्या दृष्टीने नेमकं काय बरोबर आहे. करायचंय त्याचं क्लिअर होते हो. डोक्यामध्ये आपल्याला की काय लिहायचंय आम्हाला. हां, बरोबर आहे. ते पण बरोबर आहे. आता किंवा सोपा असा असेल, रसधातू वृद्धिक्षय म्हटलं की ते लगेच लक्षात येतं आपल्याला. पण वृद्धिक्षय हा 20 मार्कासाठी म्हणल्यास ते थोडंसं लक्षात येत नाही. पण त्याच्यामध्ये सविस्तर वर्णन प्रत्येक दोषानिशी आता प्रत्येक कुठे असा प्रश्न पण दिलाय सर, आता याच्यावरती कुठे असाही प्रश्न दिलाय की दोष क्षयवृत्ती लक्षणे सविस्तर लिहा. म्हणजे दोषांच्या त्रिदोषांचं सांगितले ना याच्यात. हां, फक्त त्रिदोषाचं लिहायचं त्याच्यामध्ये. हा ते प्रश्न कसा बर. विचारलाय त्याच्यावर अवलंबून असेल. आणि पहिला जो क्षयवृत्ती हा सविस्तर लिहा म्हणल्याच्या नंतर तुम्ही जे म्हणलात हं. त्रिदोष, रस सप्तधातू नाही बघा, इकडे लक्ष द्या. यांचं लिहा. क्षय क्षयवृत्ती लिहा म्हटलं, किती मार्काला प्रश्न आहे ते बघायचं अगोदर. आता हा समजा टिपाल्यामध्ये पण क्षयवृत्ती येतं. आता 4 मार्काला तर जर मग ते दहा टिपाल्या दहा मार्काला येतं. हां, मग त्याच्यामध्ये एवढी माहिती लिहिली तरी चालते. परंतु अच्छा, जास्त मार्काचा प्रश्न असेल, आता टिपाल्यामध्ये जास्त लिहायची गरज नाही तुम्हाला. थोडं लिहिलं आता तरी चालतं त्याच्यात. पाचच प्रश्न आहेत सर, पाचच प्रश्न असतात आणि ते प्रत्येक प्रश्न 10-10 हे 20-20 मार्काचे तर. आणि टिपा द्या हा पण 20 मार्काचे, 2 टिपा द्यायच्या, दहा हां, दहा मार्काचे. हो बरोबर आहे. 5 प्रश्न, प्रत्येक प्रश्नाला 20 मार्क, त्याच्यामधला एक प्रश्न टिपा द्या, त्याच्यामध्ये हं, 2 टिपा, 10-10 मार्काचे. हं, हं, हं. तर आता 20 मार्कांचा प्रश्न किती पेज व्हावा? 20 मार्काचा प्रश्न मागून पुढून 2 पेज तरी व्हावेत, कमीत कमी. मागून पुढून 2 पेज. हां, अच्छा, म्हणजे बर. एका पेजला 5 मार्क जरी दिले तरी मागून पुढून 2 पेज व्हावेत, कमीत कमी. जास्त लिहिलं तरी चालतं. अच्छा, बर ठीक आहे, बघूया आपण तो तास वेगळा घेऊया त्याच्यावरती. बर बर, चालतंय. आम्हाला पुढे म्हणजे आम्हाला सगळ्याच ह्याचं असं एक एक तास घ्यावा लागणार. मी आता सरांना म्हणणार आहे. चालतंय, चालतंय. ठीक.
प्रश्नपत्रिकांसाठी 1 तास घेणं आवश्यक आहे. हम्म. ठीक आहे, बघूया पुढे. थोडासा भाग आहे तो आपण पूर्ण करूया. कारण अभ्यासक्रम पूर्ण झाला की आपल्याला प्रश्नपत्रिकेला वेळ देता येईल नंतर. हो. बघा. आणि आणखीन एक सर, आता एकच प्रश्न विचारते. हा विचारू? आता हा काय बोला ना, की. तुम्ही जे शिकवलेलं आहे शरीरशास्त्र, तर त्याच्यामध्ये त्याच्या प्रश्नपत्रिकेमध्ये काय लिहिलंय ना, की पचन संस्थेची सुबक आकृती काढा. हो, मग मग काढायची आकृती आकृती. येणं गरजेचं आहे. आकृती अच्छा, काढा बरं. म्हणल्यास मग त्याचा ऑप्शनल प्रश्न कोणता आहे बघायचा त्याचा. यकृताची यकृताची हे शरीर स्थिती सांगून त्याचे रचना सविस्तर लिहा असं. रचना लिहायची मग. रचना आहे आपल्या नोट्स मध्ये, प्रत्येक प्रश्नाचं उत्तर येईल अशा नोट्स आहेत. किंवा रक्ताभिसरण शरीरशास्त्र म्हणून संस्थेची सुबक. सविस्तर हा. माहिती लिहायची ती. मग रक्ताभिसरणामध्ये काय काय आहे? रक्त आहे, हृदय आहेत आणि रक्तवाहिन्या आहेत. मग पहिल्यांदा रक्ताविषयी माहिती लिहायची. रक्त, रंग, रूप, गंध सगळं त्याचं लिहायचं. पुन्हा हृदयाविषयी माहिती, हृदयाचे 4 कप्पे, हे सगळं सविस्तर लिहायचं वर्णन त्याचं. अच्छा, चालेल. मज्जासंस्था झाले विचारली. माझे प्रश्न. हा, ज्या ज्या संस्थेनुसार प्रश्न आले तर ती संस्था पूर्ण लिहायची त्याच्यामध्ये. ठीक आहे, बघूया, एवढं पूर्ण करूयात आपण. विशेष त्याचा तास वेगळा घेऊयात ना. ठीक आहे, बघा पुढे काय म्हटले. त्या दोषाच्या वृद्धिक्षयावर चिकित्सा करणे झाल्यास ज्या अन्नाचा द्वेष असेल ते वर्ज्य करावे व जे प्रिय वाटेल ते विरोधी नसल्यास सेवन करावे. आता बघा, आपण काल एक पॉइंट बघितला होता की शरीरामध्ये एखादं जर तत्व कमी झालं तर त्या तत्वाला अनुसरून असणारं अन्न आपल्याला खावं वाटतं. किंवा कफ कमी झाला तर स्निग्ध पदार्थ खावे वाटतात किंवा गोड खावं वाटतं. म्हणजे काय म्हणलं या वाक्यामध्ये नेमकं, त्या दोषाची चिकित्सा करणे झाल्यास जे वर्ज्य आहे ते खाऊ नये. म्हणजे थोडक्यात कफ गुण वाढवणारे पदार्थ खाऊ नयेत. आणि जर ते प्रिय जरी वाटले, परंतु जर दोषामध्ये वृद्धी करत असतील, तर अशा वेळी हे ते खाऊ नये. पण विरोधी असल्यास खावेत. आलं लक्षात? विरोधी नसल्यास सेवन करावे. एखाद्या दोषाची चिकित्सा करताना, अनेकदा सांगतो बघा, लक्ष द्या. एखाद्या दोषाची चिकित्सा करताना म्हणजे त्याच्यावर उपचार करताना, आता तुम्ही अभ्यास कशामध्ये करताय? नॅचरोपॅथीमध्ये करताय. म्हणजे तुम्हाला इथं मेडिसिन द्यायचं नाही. एखादा व्यक्ती तुमच्याकडे आलाय, कोपदोष वाढलेला आहे त्या व्यक्तीचा आणि तुमच्याकडे तो उपचारासाठी आलाय. मग त्याला सिट्रिजिन गोळी किंवा ह्या ॲलोपॅथीच्या गोळ्या देणार आहात का तुम्ही? देणार नाही. तर निसर्गामध्ये जे जे उपलब्ध आहे, हवा, पाणी, हे किंवा निसर्गातील वनस्पती असतील, माती असेल, अग्नी असेल, वाफ असेल, हे काही जे पदार्थ आहेत, पंचतत्वाचे जे पदार्थ पदार्थ आहेत, यांचा उपयोग करून तुम्हाला तिथं चिकित्सा करायची आहे. आलं लक्षात? मग त्याचप्रमाणे मग दोष वृद्धी झालेला असेल, तर त्याच्या विरुद्ध गुणाचा आहार त्याला द्यावा किंवा त्याच्या विरुद्ध गुणाचे पदार्थ त्याला खायला द्यावेत. म्हणजे कसं, कफदोष वृद्ध झालेला असेल, तर उष्ण पदार्थ त्याला द्यावेत. म्हणजे विरुद्ध आहार म्हणायचं त्याला. आणि कफदोष क्षीण झालेला असेल, तर कफ वाढवणारा आहार द्यावा. असा आहार त्याच्यामध्ये किंवा असे घटक त्याला द्यावेत. जेणेकरून त्याचे वृद्धी किंवा क्षय याचं निष्कासन तिथं करता येतं. त्यासोबत पुढचं वाक्य काय आहे बघा. दोष वृद्ध झाले असता प्राय तद्विपरीत पदार्थावर इच्छा उत्पन्न होते. वृद्ध झाले असता व ते क्षीण झाले असता प्राय तत्समान गुणाच्या पदार्थावर वासना होते. म्हणजे क्षीण झाले असतील तर दोष वाढवणाऱ्या पदार्थ आपल्याला खावे वाटतात आणि ते खाणं योग्य आहे. आणि दोष वृद्ध झाले असता
एखाद्या पदार्थावरची इच्छा उडून जाते. म्हणजे एखाद्या व्यक्तीला एखादी वस्तू प्रिय आहे खाण्यासाठी, परंतु एखाद्या व्यक्तीला आवडणारा पदार्थ सुद्धा तो व्यक्ती एखाद्या काळी नग म्हणतो किंवा तो आवडत नाही. असं काय होतं, तर शरीरामध्ये काय प्रक्रिया होते, तर तो दोष वाढलेला आहे आणि तो दोष वाढल्यामुळं तो पदार्थ खाणं त्याला ते नको वाटत असतं. म्हणजे असं त्याच्यावर जर परिणाम होत असतात. वात वाढला तर मग कोणत्या दोषाची वृद्धी करायची असते? वात वाढलेला असेल तर त्याच्यावरती तीक्ष्ण गुणाचे जरी हे दिले पदार्थ तरी चालतात. उष्ण गुणाचे पदार्थ. अच्छा. हं. म्हणजे पित्त वाढवणारे. हो, हो. ठीक आहे. आणि पुढे कफ वाढला असेल, हां. कफावरती कफ सुद्धा वाढला पित्त गुण वात वाढवणारे वाढवणारे पदार्थ. पदार्थ. हं. कफ वाढला तर कफ वाढल्यावरती सुद्धा पित्त गुण वाढवणारे पदार्थ घ्यायचे. वात गुण वाढवणारे पदार्थ द्यायला नाही का जमणार कफ वाढलेल्या व्यक्तीला? तितकेसे नाही जमत. अच्छा. म्हणजे कारण तुम्ही इतक्या वेळ वाताचं नावच घेतलं नाही. हे कफ वाढला हं, तर हं. काय म्हणजे कफ वाढला तर पित्त वाढवायचे, वृद्धीचे बरोबर आहे. औषधं द्यायचे असं म्हटलं तुम्ही. हां, हां. म्हणजे तो गुण वाढला. तर मग म्हटलं वाताचं नाव घेतलं नाही म्हणजे वात. हं. आता वाताचे गुण काय आहेत? किंवा वाताचे सहसंबंध असणारे पदार्थ काय आहेत? काय सांगता येतील? वाताचे गुण काय हं. आहेत? वृक्ष गुण आहे. म्हणजे कोरडा. वृक्ष कोरडा हं. म्हणजे जलीय अंश नसलेले पदार्थ. हं. जलीय हं. अंश नसलेले पदार्थ. म्हणजे असे कोणते पदार्थ असतील सांगा बरं? एखादा पदार्थ. भाज्या काही वातुळ भाज्या आहेत. मग त्याच्यामध्ये बाजरी पण उष्ण आहे, परंतु वृक्ष हे बाजरी आणि काय नाचणी हां, वृक्ष आहे. बाजरी हां. उष्ण पण आहे वृक्ष आणि वृक्ष पण आहे. हं. वृक्ष पण आहे आणि उष्ण पण आहे. मग ती हां. वाढवेल तिनं. हां, वात वाढवेल त्याला ती, वात वृद्धी वगैरे. वात वात क्षीण झाला असेल तर ती खाल्ली तरी चालते. पण वात वृद्ध झाल्यास ती खायची नाही. वाताचं शमन करणारे पदार्थ खायचे त्याच्यामध्ये. त्याच्यामध्ये काही वातुळ भाज्या असतात, तर त्या पण वर्ज्य कराव्या लागतील ना. हो, जसं हो. की वांग, बटाटं, गवार, शेवगा. हं. हो, बरोबर आहे. तर ह्या म्हणजे वात वाढवणाऱ्या वस्तू आहेत ना. हो, वृद्धी करणारे हां. पदार्थ टाळायचे. ज्याच्यापासून वृद्धी होईल ते पदार्थ टाळायचे. ज्याच्यापासून क्षीणता होईल ते पदार्थ खायचे. अच्छा. ठीक आहे. पुढे एक पॉइंट बघूया आणखीन. साम्य आणि वैषम्य नावाचा एक पॉइंट आहे आपला थोडासा राहिलेला आहे. आणि साम्य कशाला म्हणता येईल आणि वैषम्य कशाला म्हणता येईल? बघा, साम्य आणि वैषम्य. साम्य म्हणजे समानता, सारखेपणा आणि वैषम्य म्हणजे असमानता, भिन्नता किंवा विषमता. आलं लक्षात? त्याचा शाब्दिक अर्थ असा आहे. आणि त्याच्यानंतर आता आपल्याला साम्य, वैषम्य हे कुठं बघायचं आहे नेमकं? तर लोक, पुरुष साम्य याच्यामध्ये आपल्याला साम्य बघायचं आहे. तर लोक म्हणजे काय? लोक म्हणजे पृथ्वी आणि पुरुष म्हणजे काय? सजीव प्राणी. आता जे सजीव असतील आणि लोक म्हणजे त्याला थोडक्यात आपण म्हणूयात निर्जीव. किंवा पृथ्वी कशी आहे? निर्जीव आहे. पृथ्वीमध्ये असणारे घटक. आता पंचतत्व जे आहेत, ही सुद्धा कशी आहेत? निर्जीवच आहेत. ते सजीव नाहीत. आलं लक्षात? परंतु सजीव आणि निर्जीव, सृष्टी आणि सजीव या दोन्हीमध्ये फरक आपल्याला इथे लक्षात घ्यायचा आहे. आणि बघा काय म्हटलंय, लोक म्हणजे पृथ्वी, पुरुष म्हणजे सजीव आणि सर्व सृष्टी ही काय आहे? पंचभौतिक आहे. पण आपलं शरीर
सुद्धा पंचभौतिक आहे. आता निर्जीवामध्ये, सृष्टीमध्ये आणि सजीव म्हणजे प्राण्यामध्ये साम्य काय काय आहे तिथं बघायचं आहे. साम्य काय काय आहे. आता बघा, बाहेरची सृष्टी आणि सजीव प्राणी यांच्यात काही साम्य आहेत आणि ती दोन प्रकारचे साम्य दिसून येतात. आता बघा, आणखीन एक इथं वाक्य आपल्याला सांगता येईल, की यथा पिंडे तथा ब्रह्मांडे. बरोबर आहे? किंवा यथा ब्रह्मांडे तथा पिंडे. ब्रह्मांडामध्ये जे जे काही आहे, ते ते आपल्या शरीरामध्ये सुद्धा आहे, असं म्हटलेलं आहे. म्हणजेच बघा, एखादी वस्तू बाहेर आहे, पण ते आपल्या तिच्यासारखं साधर्म्य गुणानं किंवा रचनेनं किंवा कर्मानं. तसं आता समजा पाण्याचा गुण कसा आहे? थंड. मग तसा थंड गुण असणारा पदार्थ आपल्या शरीरामध्ये असतो. किंवा पाणी कसं आहे? पातळ. हे कसं आहे? सृष्टीमध्ये आहे. पण आपल्या शरीरामध्ये सुद्धा पातळ पदार्थ आहेत. आलं लक्षात? म्हणजे कोणकोणत्या स्वरूपामध्ये बघायचं आहे आपल्याला? गुणानं, अ, आकारानं किंवा रंगानं, कर्मानं अशा वेगवेगळ्या स्वरूपामध्ये साम्य असणारे पदार्थ आपल्या शरीरामध्ये काय आहेत आणि या सृष्टीमध्ये काय आहेत, त्यांचा सहसंबंध म्हणजे साम्य आणि वैषम्य सिद्धांत. आलं का लक्षात? आता साम्य, आता एखादं उदाहरण तुम्ही सांगा बरं, जे या सृष्टीमध्ये आहे तसंच आपल्या शरीरामध्ये सुद्धा आहे. सृष्टीमध्ये म्हणजे सगळ्या पृथ्वीवरती असं म्हणतात की 75-70% पाणी आहे. तर हां, आपल्या शरीरामध्ये पण 70% पाणी आहे. बरोबर आहे. छान, अतिशय छान उदाहरण. आणि म्हणजे हे काय झालं? साम्य म्हणायचं त्याला. हम्म. पृथ्वीवरती पण आहे आणि आपल्या शरीरावरती पण आहे. म्हणजे हे दोहामधलं काय झालं? साम्य. सजीव आणि निर्जीव. निर्जीव सृष्टी आणि सजीव माणसामधलं काय झालं? साम्य झालं. परत आणखीन आपण वेगवेगळ्या ज्या सिस्टम बघत होतो बघा. अ, प्रजनन संस्था, उत्सर्जन संस्था, ह्या ज्या वेगवेगळ्या संस्था बघत होतो, त्यावेळी आपण एकेका अवयवाचा आकार सांगताना कुठल्यातरी फळाचं नाव, कुठल्यातरी पदार्थाचं नाव आपण तिथं सांगायचं. आलं लक्षात? हो. किंवा फुफ्फुसामधील एल्व्हिओल्स जे होते, ते कशासारखे होते? द्राक्षाच्या घडासारखे होते. म्हणजे हे साम्य कशाचं आहे? आकारानं साम्य आहे. कशानं साम्य आहे? गुणानं आहे का? किंवा रचनेनं आहे का? हां, रचनेनं म्हणता येईल. आकारानं साम्य आहे. रचना कशी आहे? जशी द्राक्षाची रचना आहे, तशी रचना आपल्या एल्व्हिओल्सची रचना आहे. किंवा आणखीन काय पाहायला गेलं, आता हृदय. हृदयाची रचना कशी होती? आपण तिथं जर उदाहरण सहसंबंध लावायला गेला, तर त्याची रचना टमाट्यासारखी होती असं आपण सांगितलं. रंग सुद्धा लाल आहे आणि आतून पोकळ आहे. टमाटं सुद्धा कसं असतं? आतून पोकळ असतं, लाल असतं आणि मध्ये पूर्णपणे भरलेलं नसतं. थोडासा स्पेस पण असतो मध्ये. म्हणजे हृदयामध्ये पोकळी आहे, पण पूर्ण गच्च असं भरलेलं नसतं. आलं लक्षात? नारळ भरल्यासारखं पूर्ण भरलेलं नसतं पाण्यानं. तर थोडंसं रिकामं असतं, अर्धवट भरलेलं असतं. आणि जसे टमाट्यामध्ये कप्पे आहेत, तसे कप्पे आपल्या हृदयामध्ये आहेत. टमाट्यामध्ये 2 आहेत, पण आपल्या हृदयामध्ये 4 आहेत. असं आपण तिथं सांगितलं. म्हणजे हे रचनेचं साम्य आहे. आलं लक्षात? किंवा गाजराचा जर आपण असा आडवा काप केला, तर त्याची जशी रचना दिसते, तशी रचना आपल्या डोळ्याची जी बाहुली आहे, म्हणजे काळा दिसणारा भाग जो आहे डोळ्याचा, त्याची रचना आणि त्या गाजराच्या आडव्या कापाची रचना समान आहे. म्हणजे समान म्हणजे जशास तशी नाही, परंतु साम्य आहे. त्याला म्हणायचं साम्य. आलं लक्षात? आता हे जे साम्य आहेत, हे 2 प्रकारचे आहेत. अक्रोडाचं एक अक्रोड आणि आपलं मेंदू सारखा दिसतो. हो. अक्रोडाची रचना आणि आपल्या मेंदूची रचना याच्यामध्ये सुद्धा साम्य आहे. म्हणजे जे, जे ब्रह्मांडे, ते, ते पिंडे असं तिथं आपल्याला सांगता येतं. त्यासोबत आणखीन एक गोष्ट काय सांगायची आहे, हे जे साम्य आहे, हे 2 प्रकारचं साम्य आहे. एक आहे रचनात्मक साम्य आणि दुसरं आहे क्रियात्मक साम्य. आता रचनात्मक साम्य म्हणजे काय? कशाला म्हणता येईल रचनात्मक साम्य?
तर आता रचना म्हणजे आता बाह्य सांगितल्याप्रमाणे अक्रोड आणि मेंदू यांची रचना दिसायला ते सारखे जवळचे असतात. ही ठीक आहे, रचनात्मक पण झालं का सर? आता इथं जी काही उदाहरणं दिलेली आहेत ती बघूया आपण आणि ही परीक्षेमध्ये तुम्हाला लिहायची आहेत अशी उदाहरणं. पण अक्रोडाचं उदाहरण आपण तिथं लिहू शकत नाही. ठीक आहे, बघूया. म्हणजे अच्छा. बाह्य सृष्टीमध्ये पंचतत्व आहेत. मग त्या पंचतत्वांचं आपल्या शरीरामध्ये काय साम्य आहे? तर बघा, मग बाहेरच्या सृष्टीमध्ये बाहेरच्या सृष्टीमध्ये पृथ्वी चिन्ह तत्व लाईट लाव. म्हणजे जड. पृथ्वी तत्वाचा संबंध कशाशी लावता येतो? दगड असेल, माती असेल, पर्वत असतील, म्हणजे जे सॉलिड आहे, त्याला आपण पृथ्वी तत्वाशी संबंध लावतो किंवा जे जड आहे, अ, टणक आहे, अशा स्वरूपातल्या पदार्थांना आपण पृथ्वी तत्वाशी संबंध लावतो. मग त्याचं साम्य आपल्या शरीरामध्ये कोणत्या ह्याच्याशी आहे? तर अस्थी. अस्थी कशा आहेत? सॉलिड आहेत, घन पदार्थ आहेत किंवा स्नायू म्हणजे मसल सिस्टम याचा सुद्धा संबंध आपण पृथ्वी तत्वाशी लावू शकतो. तसेच जलतत्व. आता जलतत्वाशी निगडीत पृथ्वी सृष्टीमध्ये काय आहे बाहेरच्या? नद्या आहेत, नाले आहेत, ओढे आहेत, समुद्र आहेत, तलाव आहेत. त्याचप्रमाणे हे जलतत्वाशी निगडीत आपल्या शरीरामध्ये काय-काय आहे मग? रस आहे, रक्त आहे, मूत्र आहे, स्वेद आहे. आलं लक्षात? म्हणजे जलीय पदार्थ, पातळ पदार्थ, तरल पदार्थ. आता ओढ्यामध्ये, नाल्यामध्ये हे काय आहे? पाणीच आहे. म्हणजे कसला पदार्थ आहे तो? जलीय, लिक्विड फॉर्म मधला पदार्थ आहे. म्हणजे ज्याप्रमाणे सृष्टीमध्ये नद्या, नाले, ओढे आहेत, त्याप्रमाणे आपल्या शरीरामध्ये सुद्धा नसनाड्या आहेत, ज्या जलीय तत्वाचं वहन करतात. जलीय तत्वाचं वहन करतात. आता बघा, हृदयापासून निघणारी एक मोठी धमनी होती. त्याच्यानंतर तिला लहान-लहान धमन्या फुटल्या, म्हणजे वेगवेगळ्या अवयवाकडे गेल्या. पुन्हा त्या अवयवाकडे गेल्यानंतर त्या लहान धमन्यातून पुन्हा आणखीन लहान धमन्या झाल्या. पुन्हा त्याच्यातून आणखीन लहान धमन्या झाल्या. म्हणजे नदी, गंगा एवढे ओढे, नाल्या असतात किंवा नद्या असतात. त्याप्रमाणे त्याची रचना, असं त्याला म्हणायचंय साम्य. तर आवाज नाही येत. शेटे मॅडम आवाज येतोय? साम्य बघितलं. त्याच्यानंतर अग्नी तत्वातील साम्य. अग्नी, बाहेर जशी अग्नी आहे तशीच तसंच अग्नी, जठर अग्नी हे आपल्या शरीरातील, देहातील अग्नी आहे. हे दोन्हीचं साम्य आहे. किंवा अग्नी म्हणजे ज्वलन. एखाद्या गोष्टीला जी काय करते? परिपक्व करते किंवा आता समजा आपण एखादी वस्तू शिजवतो बघा, त्याला काय म्हणतो? शिजवण्याची क्रिया किंवा परिपक्व करण्याची क्रिया असेल. त्याप्रमाणे अ, जठराग्नी सुद्धा एखाद्या अन्नपदार्थाला शिजवून म्हणजे त्याचा परिपाक काढते. तशा स्वरूपामध्ये अग्नीचं कार्य आहे. त्यासोबत आकाश तत्व म्हणजे आकाश, पोकळी, स्पेस म्हणजे रिकामी जागा. ज्याप्रमाणे याचं उदाहरण बाह्य शरीरामध्ये, शरीराच्या बाहेर म्हणजे पृथ्वी किंवा सृष्टीमध्ये काय आहे? सर्वात मोठं उदाहरण म्हणजे विश्व हे जे ब्रह्मांड आहे, ते काय आहे? एक पोकळ जागा आहे आणि त्या पोकळ जागेमध्येच हे सर्व सूर्य, चंद्र, तारे, आकाशगंगा आहे ते त्या अवकाशामध्ये विराजमान आहेत, म्हणजे या पोकळ जागेमध्ये विराजमान आहेत. तसंच आपल्या शरीरांतर्गत सुद्धा अवकाश आहेत. जसे म्हणजे पोकळ्या आहेत. आपल्या शरीरामध्ये सुद्धा पोकळ्या आहेत. कुठं-कुठं आहेत? बरेच ठिकाणी त्या पोकळ्या आहेत.
जसं की हृदय असेल किंवा सायनसेस असतील. सायनस म्हणजे आपल्या चेहऱ्यावरती 2 सायनस असतात नाकाच्या दोन्ही बाजूला. त्यासुद्धा 2 पोकळ्या आहेत किंवा हाडाची जी रचना आपण पाहिली त्याच्यामध्ये काय होते, सछिद्र हाडं होते. म्हणजे हाडांमध्ये छिद्र होते आणि ते कसे आहेत, रिकामे आहेत. म्हणजे पोकळ जागा आहेत. तसंच शरीरामध्ये बरेच ठिकाणी पोकळ जागा आहेत. म्हणजे आकाश तत्व सुद्धा आपल्या शरीरामध्ये आहे. हे झालं बाहेरील जगताशी, सृष्टीतील जगताचं आणि शरीरातील सर ह्याचं. याच्यामध्ये हां, वायू तत्वाचं नाही सांगितलं. वायू तत्व. आता सृष्टी म्हणजे कोणता वायू आहे किंवा त्याचं वायूचं उदाहरण काय देता येतं आपल्याला? श्वास. नाही, बाहेर, शरीराबाहेर जो वायू आहे, गॅस आहे, त्याला आपण तो एक उदाहरण देऊ शकतो ते वायू म्हणून. पण हम्म. शरीरांतर्गत राहणारे प्राण, अपान, व्यान, उदान, समान ही वायूचीच उदाहरणं आहेत किंवा आपण जो घेतला जाणारा श्वास आहे, तो सुद्धा वायू तत्वाशी निगडीत आहे. म्हणजे हे झालं बाहेरचं आणि शरीरामधलं साम्य. आता हे पंचभौतिक घटक साम्य अवस्थेत असतील, तर ते सृष्टीचक्र स्थिर ठेवतात किंवा राहतात. आणि जर हे पंचभौतिक तत्वामध्ये वैषम्य आलं, म्हणजे त्यांच्यामध्ये आता समजा पृथ्वी, अग्नी, वायू, आकाश, जल यांच्यामध्ये जर वैषम्य आलं, विषमता आली, तर या पृथ्वीवर प्रलय, भूकंप, त्सुनामी अशा वेगवेगळ्या घटना घडून येतात. आता समजा चक्रीवादळ म्हणजे सामान्य अवस्थेमध्ये वायू वाहत असेल तर ठीक आहे. परंतु त्या वायूमध्ये जर वैषम्य आलं, साम्य असेल तर तो व्यवस्थित वाहत आहे आणि वैषम्य आलं किंवा त्याच्यामध्ये जर विकृती आली, तर त्याचं रूपांतर कशामध्ये होतं? चक्रीवादळामध्ये होतं आणि हे चक्रीवादळ काय करतं? सृष्टीमधील बऱ्याच घटकांना उद्ध्वस्त करण्याचं काम करतं. त्याचप्रमाणे जलतत्व म्हणजे समुद्र आहे. जलतत्व जर साम्य अवस्थेत असेल तर ठीक आहे. आणि जर त्याच्यामध्ये खूप मोठ्या भयानक अशा लाटा यायला लागल्या आणि जर समजा समुद्रानं आपला गुणधर्म सोडला एका ठिकाणी राहण्याचा आणि तो पृथ्वीवर जर आला किंवा जो जमिनीचा भाग आहे त्याच्यावरती जर तो आला, तर पृथ्वीचा नाश होईल. किंवा लाटा ज्या आहेत, त्या भयंकर अशा लाटा येतील, त्सुनामीसारख्या लाटा येतील. म्हणजे या पंचतत्वामध्ये, या पंचमहाभूतामध्ये साम्यता असेल, तर ते सृष्टीला धारण करतात. सृष्टीला धारण करतात, सृष्टीला टिकवून ठेवतात. परंतु या महाभूतामध्ये किंवा सृष्टीतील घटकांमध्ये वैषम्य आलं किंवा विकृती निर्माण झाल्या, तर ते या सृष्टीच्या नाशास कारणीभूत ठरतात. आता साम्य आणि वैषम्य कशाला म्हणतात हे तुमच्या लक्षात आले असेल. वैषम्य म्हणजे विकृती निर्माण होणे, त्यांच्यामध्ये भिन्नता निर्माण होणे, असमानता निर्माण होणे. आलं लक्षात? तर विकृती निर्माण झाली तर नाशास कारणीभूत ठरतात. म्हणजे हे झालं बाहेरच्या सृष्टीबद्दल. बाहेरच्या सृष्टीबद्दल. आता सजीवाबद्दल जर बोलायचं गेलं, तर त्याच्यामध्ये सुद्धा बघा शरीरामध्ये सुद्धा पंचतत्व आहेत किंवा त्रिदोष आहेत किंवा सप्तधातू आहेत. हे जर साम्य अवस्थेमध्ये असतील, पंचतत्व, त्रिदोष, सप्तधातू, अग्नी हे सगळे साम्य अवस्थेमध्ये असतील, तर ते शरीराला धारण करतात. आणि त्यांच्यामध्ये जर वैषम्य आलं, ते जर विकृत झाले, ते जर असमान झाले, ते जर विषम झाले, तर काय होतं? शरीराच्या नाशास कारणीभूत ठरतात. शरीराच्या नाशास कारणीभूत ठरतात. म्हणजे ही घटना सुद्धा साम्य आणि वैषम्याची घटना सुद्धा जशी सृष्टीमध्ये आहे, तशीच आपल्या शरीरामध्ये सुद्धा समानता दाखवणारी आहे. असं या रचनात्मक दोन्ही ज्या क्रिया आहेत, त्याला साम्य आणि वैषम्य असं आपण त्याला म्हणतो. त्यासोबत आणखीन एक पुढे पॉइंट आहे तो बघूया. आता झालं हे रचनात्मक साम्य आणि वैषम्य. साम्य म्हणजे समान गुणधर्म पाहिले. वैषम्य म्हणजे
विकृत गुणधर्म पाहिले. आता पुढचा एक पॉइंट आहे क्रियात्मक साम्य. क्रियात्मक साम्य. आता याच्यामध्ये काय काय पाहता येईल? ज्याप्रमाणे चंद्र, सूर्य, वायू सृष्टीला धारण करतात. म्हणजे त्यांच्यामुळंच या सृष्टीचं अस्तित्व आहे. जसं की पृथ्वी आहे म्हणून सृष्टी म्हणजे सृष्टीच्या अस्तित्वाला कारणीभूत आहेत. पृथ्वी आहे, सूर्य आहे, आकाशगंगा आहेत. हे सगळे आहेत म्हणून सृष्टी आहे. आलं लक्षात? आणि हे जर नसते तर सृष्टी नसलीच असती. म्हणजे चंद्र असेल, सूर्य असेल, वायू असेल, हे सर्वजण काय करत आहेत? सृष्टीला धारण करत आहेत. त्याप्रमाणे शरीरामध्ये सुद्धा वात, पित्त, कफ हे सुद्धा शरीराला धारण करतात. म्हणजे क्रियात्मक साम्य काय आहे बघा. क्रिया कोणती आहे? धारण करण्याची क्रिया आहे. ज्याप्रमाणे सूर्य, चंद्र हे सृष्टीला धारण करतात, हे क्रियात्मक साम्य आहे. त्याप्रमाणे वात, पित्त, कफ हे सुद्धा शरीराला धारण करतात आणि ते विकृत झाले तर शरीर नष्ट होतं. म्हणून धारण करण्याचा गुण, क्रियात्मक गुण दोन्हीमध्ये साम्यात्मक आहे. त्यासोबत खाली काही घटक दिलेले आहेत बघा. इकडं आहे सृष्टीतील घटक, इकडं मनुष्यातील घटक आणि इकडं क्रियात्मक साम्य दाखवलेलं आहे. सृष्टीतील घटक चंद्र, त्याचा साम्य कशाशी दाखवलेला आहे? कफाशी दाखवलेला आहे. आणि ज्याप्रमाणे चंद्र काय करतो? बल देतो, शीतलता देतो. त्याप्रमाणेच कफ सुद्धा बल देतो, स्थैर्य देतो, शीतलता देतो, थंडावा देतो. आणि सूर्य, सूर्य काय करतो? उष्णता देतो. आणि उष्णता आता उन्हाळ्यामध्ये बघा, पावसाळ्यामध्ये किंवा हिवाळ्यामध्ये वनस्पती, झाडं, झुडपं, वेली, गवत हे ते सगळं कसं असतं? पुष्ट झालेलं असतं. पण उन्हाळ्यामध्ये ते वाळून जातं, नष्ट होतं. आलं लक्षात? म्हणजे काय? सूर्य काय करतो? बल कमी करतो आणि चंद्र बल वाढवतो. तसंच त्याचं उदाहरण सूर्य बल कमी करतो याचं उदाहरण आपण उन्हाळ्याला पाहू शकतो. उन्हाळ्यामध्ये बघा सगळ्या वनस्पती वाळून गेलेल्या असतात. झाडं-झुडपं वाळायला लागलेली असतात. ज्याप्रमाणे झाडा-झुडपामधील बल कमी होतं, त्याप्रमाणे माणसांच्या शरीरामधील सुद्धा बल कमी होतं उष्णतेमुळं. त्यांच्यामधलं सुद्धा जलीय तत्व जास्त प्रमाणामध्ये बाहेर पडतं आणि एक प्रकारचा अशक्तपणा सुद्धा आल्यासारखा त्यांना जाणवत असतो. त्यासोबत याचं साम्य कशाशी दिलेलं आहे? पित्ताशी. पित्त सुद्धा काय करतो? उष्णता देतो, बल कमी करतो. म्हणजेच बघा याला म्हणायचं आहे आदान, बल कमी करणे किंवा उष्णता देणे. बघा म्हणजे थोडक्यात एखादा व्यक्ती लठ्ठ आहे आणि त्याला जर क्रश करायचा असेल तर त्याला व्यायाम करा म्हणून सांगतो. म्हणजे व्यायाम केले की शरीरामध्ये उष्णता वाढते आणि व्यायाम केले की कफदोष कमी होतो आणि पित्तदोष वाढतो. त्यासोबत हवा, हवा याचा गुण काय आहे किंवा याचा सहसंबंध वाताशी लावलेला आहे. आणि विक्षेप हा गुण आहे कोणाचा? हवेचा. बाहेर, बाहेर ज्याप्रमाणे हवा हालचाल करते ही तिचा गुण आहे. त्याप्रमाणे शरीरामध्ये त्याचं साम्य कोणाशी लावलेलं आहे? तर वाताशी. शरीरामध्ये वात ही हालचाल करणारी आहे किंवा शरीरातील जे 5 प्राण असतील ते हालचाल करणारे आहेत किंवा शरीराच्या हालचालीस कारणीभूत आहेत किंवा शरीरातील घटक एका ठिकाणापासून दुसऱ्या ठिकाणी घेऊन जाण्याचं कार्य सुद्धा ते करतात. म्हणजे असं साम्य लावलेलं आहे. हे साम्य कसं आहे? क्रियात्मक. आलं लक्षात? त्यासोबत आता वरील सृष्टीतील घटक असो वा सजीवातील घटक असो, त्यात त्यांच्या त्यांच्या क्रिया साम्य म्हणजेच समान अवस्थेत असतील तर सृष्टीला धारण करतात. वर त्यांच्या क्रियात्मक गोष्टीमध्ये विषमता निर्माण झाली, वैषम्य निर्माण झालं तर ते ऱ्हासास कारणीभूत ठरतात. आता जर समजा सूर्यानं आपली क्रियात्मक रचना बदलली. समजा सूर्यानं उष्णता देण्याऐवजी शीतलता द्यायला लागला, तर सृष्टी राहील का हो? राहणार नाही, नष्ट होईल. किंवा चंद्रानं शीतलता देण्याऐवजी उष्णता द्यायला लागला, तर सृष्टी राहील का? राहणार नाही. म्हणजेच
साम्य असेल, समानता असेल त्यांच्या क्रियामध्ये, तर सृष्टी टिकून राहते. वैषम्य आलं, विकृती निर्माण झाली तर सृष्टीच्या ऱ्हासास कारणीभूत ठरते. त्याप्रमाणेच वात पित्त कफ हे सुद्धा साम्य अवस्थेमध्ये असतील तर शरीराला धारण करतात, आणि विकृत झाले तर ते सुद्धा शरीराच्या नाशास कारणीभूत ठरतात. असं साम्य आणि वैषम्य सिद्धांत हा आयुर्वेदामध्ये सांगण्यात आलेला आहे. काही अडचण असेल तर विचारू शकता. सर याच्यामध्ये काही अडचण नाही. आता आम्हाला फक्त प्रश्नपत्रिकाच प्रत्येक प्रश्नांचं आम्हाला थोडंसं हे सांगा, त्याच्यावरती एक क्लास. त्याच्यावरती आपला सिलेबस संपलाय का सर? हो, सिलेबस संपला आपला. या ठिकाणी सिलेबस संपवतो. आणि प्रश्नासंदर्भात जी माहिती आहे ती आपण दुसऱ्या तासामध्ये बघूया. मग उद्याचा तास घ्यायचा ना? काय म्हणलं, तुमचा आवाज येत नाही व्यवस्थित. मग उद्याचा तास होईल ना म्हटलं?